हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे आलू मेथीची रेसिपी. बनायला एकदम सोपी आणि खायला खूपच चवदार. चला तर मग बघूया. तर इथे मी आता फ्रेश फ्रेश एक मेथीची जुडी आणली आहे. पण ही मेथी थोडी निब्बर आहे, कारण की आता सीझन तर संपत आहे मेथीचं, त्यामुळे थोडी मेथी मार्केटमध्ये निब्बर काढायची येत आहे. तर आपल्याला इथे जर मेथी निब्बर असेल काड्या, तर आपल्याला पाला पालाच घ्यायचा आहे, जास्त काड्या घ्यायच्या नाही. कारण की काय होतंय ना, मग आपली भाजी कडू बनते आपण जास्त निब्बर काड्या घेतल्याने. कवळी असेल तर चालेल, काड्या पण घेऊ शकता, पण निब्बर असेल तर खाली असा पालाच घ्या. तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळी मेथी निसून घेतली आहे मस्त. तर इथे मी 2 आलू घेतले आहेत, त्याला छिलून घेत आहे. आलू पण मी जास्त मोठाले पण नाही आणि जास्त छोटाले पण नाही घेतले. एकच जुडी मेथीनं तर 2 आलू बस आहेत. तर मी इथे त्यांना छिलून घेते. मेथी पण आपलं निसून घेतली. आणि हो, कारण की मी हे सगळं काही बसून करत आहे, कारण गॅसपत्ती पशी उभं राहून खूप पाय दुखतात, त्यामुळे मी हे सगळं बसून करून घेत आहे. आणि स्वयंपाक करायच्या 1 तासा अगोदर केलंय मी हे सगळं, तेव्हा आपला स्वयंपाक 10 मिनिटात बनतो. तर इथे मी मिरच्या कुटून घेत आहे. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. थोडंसं मीठ घातलं आणि हे आबडधोबड कुटून घेत आहे. तर आपल्याला नाही का हे मिरच्या आणि लसूण आबडधोबडच कुटून घ्यायचं आहे. आबडधोबड कुटण्याचं सिक्रेट काय आहे, आपण जेव्हा तेलात टाकतो ना, तर हे तळून निघतं. जास्त बारीक केलं ना ते जळलं जातं, त्यामुळे आपल्याला आबडधोबडच कुटायचं आहे. तुम्ही बघू शकता कसं कुटलंय मी, तसंच त्यानंच चवदार बनते भाजी. आबडधोबड कुटल्यानेच भाजी चवदार बनते. तर आता आपलं ते कुटणं झालं, इथं मी आलू कापून घेते. तर मी इथे स्वयंपाक करायच्या आधी मला 6 वाजता स्वयंपाक करायचा होता संध्याकाळचा, तर इथे मी 4लाच हे सगळं केलं होतं. कारण की तिथे खूप गॅस पुढे खूप टाइम लागतोय, उभं राहायला पण खूप पाय दुखतात, त्यामुळे मी खाली बसून करत आहे सगळं. तर आणि असं करून ठेवलं ना आपण, तर आपला स्वयंपाक पटकन होतोय. कारण की सगळं रेडी असतंय, जवळ घेतलेलं असतंय सामान हे चट. तर गॅसपाशी गेलं तर फक्त 15 मिनिटच उभं राहायची गरज राहतीय. पटपट गॅसवर टाकून दिलं, आपलं तयार होतंय. त्यामुळे तुम्ही पण आधीच अशी तयारी करून ठेवा. आपलं मेथीची भाजी, कोणची बी भाजी झालं, आधीच सामाईन सगळं हे काढून ठेवायचं. असं आपलं काम घरातले आवरले की आपण असं खाली बसतोच ना थोडं टाइम, त्या टाइमात आपली संध्याकाळची तयारी आधीच सगळी करून ठेवायची, गॅस जवळ जायच्या आधीच. कारण की खूप रोजचाच स्वयंपाक आहे आपल्या मागे, तर सकाळ संध्याकाळ दुपार, तर कंटाळा तो सर्वांनाच येतो स्वयंपाक करायचा. तर असं सगळी तयारी आधीच करून ठेवायची, मग टाइम लागत नाही स्वयंपाक करायला. तर इथे बघा किती मेथीचं पाणी घाण निघत आहे, कारण की माती पण खूप आहे मेथीला. जाड तर जाड आहेच, पण माती पण आहे. तर मी इथे मेथी 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली. कारण की ती माती आहे ना, पानाच्या याच्यात जाऊन बसलेली राहते आणि ते खायला ठीक नाही माती कोणासाठीच. तर मेथीची भाजी मस्त धुवून घ्या. कोणच्या मेथीच काय, कोणचे भाजीपाले मस्त 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, तेव्हाच ते साफ होतात. नाहीतर काय आहे ना, बारीक माती त्याच्यावर बसलेलीच असते. तर इथे मी मेथी मस्त धुवून घेतली आणि तिकडे पाणी निथळायसाठी ठेवली. तर इथे आपण आता कढाई ठेवूया. तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल टाकलं आहे अंदाजी. आणि आता आलू आपण मस्त शालो फ्राय करून घेऊया. कारण की आलू आपले ना तेलातच अर्ध्याच्या वरी हे झाले पाहिजे, शिजले पाहिजे. अर्धे तर याच्यातच तेलातच शिजले पाहिजे आणि अर्धे भाजी सोबत. तर इथे आपल्याला भाजी मस्त बारीक कापून घ्यायची आहे, कारण की आपल्याला मेथी आलू बनवायचे आहेत ना, त्यामुळे बारीक कापायची आहे. तर तुम्ही बघू शकता की मी मस्त बारीक कापून घेत आहे. तर इथे आपल्या इकडे एका साईडला आलू पण हे होत आहेत, मस्त फ्राय होत आहेत. तर बघू शकता तुम्ही किती मस्त आपले आलू पण
कलर चेंज झाला आहे त्यांचा. आणि अर्ध्याच्या वरी 23 तारखेला मी एक्झाम आहे ना. तेलातच शिजू देत आहे आलूला. 23 तुम्ही पण तारखेपासून अशीच अर्ध्याच्या वरी तेलातच मस्त नरम होऊ द्या, मग नंतर त्याला भाजीत टाका. तर तुम्ही बघू शकता किती मस्त झाले आता आपले आलू. चला तर मग आता आपण हे आलू काढून घेऊया, की आता मस्त गोल्डन कलर आलाय त्यांना. तर मी इथे 2च आलू घेतलेले आहेत, जास्त आलू पण वापरू नका, कारण की मग मेथी कमी आणू आणि आलू जास्त होतात. तर आता हे बघा, आणि दुसरं काहीच नाही टाकलं मी, फक्त मिरची आणि लसणाचाच वापर केलाय. दुसरं काहीही नाही टाकलेलं मी. भाजी तर म्हणताना इतकी चवदार बनते ना, तुम्ही एक बार नक्कीच एवढंच सामान वापरा आणि अशी भाजी करून पहा. खूपच सर्वांना आवडेल, मुलांना तर खूप आवडेल. आणि मी जास्त मिरची पण नाही घातली. तुम्ही बघू शकता 3 ते 4च मिरच्या घातल्यात, कारण की मुलांना जास्त तिखट लागेल म्हणून जास्त मिरची पण नाही घातली. आणि हळद, मीठ, बस एवढंच सामान वापरले. आणि एवढी मस्त चवीला भन्नाट भाजी होते ही. तुम्ही टिफिनवर पण देऊ शकता आणि घरी पण खाऊ शकता, आणि सर्वांनाच ही भाजी आवडेल. एक बार केली ना तुम्ही घरी भाजी, तर हप्त्यातून 3 वेळा तर नक्कीच घरातले बोलतील हीच भाजी बनव. तर बघू शकता आता आपल्याला ही भाजी फक्त आता 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायची, भाजी नरम होईपर्यंत. आपले आलू तर पहिलेच अर्ध्याच्या वरी शिजले होते. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आलू शिजले आहेत, आणि भाजी पण मस्त शिजली आहे. आणि हो, तेल पण मी खूप कमी वापरले. तळलेले आलू घेतले होते ना, तर तेल काढून टाकलं होतं मी. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, अशी रेसिपी मेथीची भाजी, आलूची भाजी नक्कीच बनवून खा. भेटूया उद्या.